30 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षण लावण्याची मुभा तुमच्याकडे असेल. शतरक्षाची व्यूहरचना जर आपण पाहिली ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक शतरक्षक तैनात आहे आणि एक जर पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षाची व्यूहरचना आहे. पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विकी येतोय. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याच्या खांद्यावर इथं सोपवले कर्णधाराने. ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि दिलीप यस अंपायर सिग्नल. मोहम्मद वरेकर मुख्य पंचांची भूमिके तसेच प्रसाद तांडेल स्क्वेअर लेग पंच म्हणून यांची निवड केली या मॅच मध्ये. पहिलाच बॉल ऑन द राईज खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर नाही 30 सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा झाला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत करत असताना गोलंदाज विकी याचं. वाईट बॉल लाईन पाहावी लागेल अंपायरला. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल पिचिंग झाला. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत 7 या आकड्यावर. आपण पाहतोय स्वर्गीय सुलोचना जनार्दन राऊत स्मृती चषक 2022 हे दैदिप्यमान आयोजन षडोबास कालिका माता स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने केलंय. सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि आजच्या या स्पर्धेचा सांगता 16 आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल टाकण्यासाठी विकी तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउट ऑफ साइडला बॉल जातोय. कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. कफलातून बॅटिंग करत असताना पहिल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाज विकीच्या विरुद्ध चढवलेले 2 हल्ले फलंदाज ओमकार याने चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी पहिल्याच बॉलवर मोठा षटकार आला ऑन साइडला. त्यानंतर डॉट बॉल वाईड आला आणि आता लगेच चौकार. अफलातून बॅटिंग करत असताना फलंदाज ओमकार 2 चेंडूमध्ये 10 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी देत असताना पहिल्या P1चा षटक 30 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करताना फलंदाज ओमकार केला जातो. ऑन साइडला बॉल चालला शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज. लेग बायचा इशारा येतोय अंपायर मोहम्मद वरेकर. चांगली भूमिका पंचांच्या मध्ये पार पाडत असताना या स्पर्धेमध्ये 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 12. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा स्कोअर कार्डवर आहे. P1चा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज ओमकार. तर दिलीप येतो पहिल्यांदा स्ट्रायकिंग यायला फलंदाजी करण्यासाठी. विकी 7-8 बॉलांचा रनअप बघायचा तर बॅट्समनला तर बीट केलाय. मात्र इथं चांगल्या चेंडूची सांगता इथे करत असताना कमबॅक करतो आपल्या टीमसाठी गोलंदाज विकी. पहिल्या बॉलवर षटकार आला. त्याच्यानंतर ऑफ साइडला एक चौकार ओमकार यांनी खेचलाय आणि आता मात्र दिलीप स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी तयार. ओहो हो सूर्य एक चेंडूच्या हाताने मात्र इथे लाईन पाहावी लागेल अंपायरला. यस आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा हा बॉल पिचिंग केला. 2 एक्स्ट्रा रन येतात या ओव्हरमध्ये गोलंदाज विकीच्या माध्यमातून. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथं लाईन कुठेतरी चुकीची दिसली. टप्पा अतिशय चांगला आहे मात्र इथं कुठेतरी वाईडवर अंकुश ठेवावा लागेल गोलंदाज विकी याला. वेगावर स्वार होऊन तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही कारण समोरचा एक मातब्बर संघ आहे आणि विकीने ते सिद्ध केले. ओमकारने ते सिद्ध केलेत कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. एक षटकार आणि एक चौकार आलाय. तो व्यक्ती खेळतोय 10 या आकड्यावर. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 14 धावा. चांगले आक्रमक सुरुवात होत असताना इथे पहा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी आणि हे गरजेचं होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुटवर्कचा कुठेतरी अभाव दिसला आणि त्याचा पुरेपूर फायदा आता मात्र विकी उचलतोय. ओमकारने ते त्याचं भव्य दिव्य स्वागत केलं 3 चेंडूमध्ये आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये इथं बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 14 बिनगडी बाद.
चांगली धडाकेबाज सुरुवात इथं ओमकार यांनी केली. पहिल्या 3 बॉलमध्ये जर आपण पाहिलं असेल तर तब्बल 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विकीने कमबॅक केलं, कारण स्ट्राईक रोटेट झाली. फलंदाज आला दिलीप आणि दिलीप 3 बॉलमध्ये आपलं कुठल्याही प्रकारचं खातं खोललं नाही. चिंतेची बाब असेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या टीमसाठी. मग जर दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर फील्ड रेस्ट्रिक्शन असेल, विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता तुम्हाला पाहायला मिळेल. बघायचा त्याचा कुठला संघ फायदा उचलेल. पहिल्या षटकामध्ये तर तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाने फायदा उचलला. 14 धावांचा पहिला षटक राहिला आणि ओमकारचं नक्कीच मी खास कौतुक करेन. या पहिल्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये एक चौकार षटकार त्याने ठोकला आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये 14 या आकड्यावर निवडून ठेवला. मात्र शेवटचे जर 3 चेंडूचा जर आपण विचार केला, गोलंदाज विकी यांनी कमबॅक केलं. असं वाटलं होतं की 3 चेंडूमध्ये 5 ते 6 धावा आल्या तर आणखीन एक मजबूत स्थिती निर्माण होईल. मात्र ते चित्र इथं पाहायला मिळालं नाही. 3 चेंडूवर हाबी ठरला गोलंदाज विकी, फलंदाज दिलीप याच्यावर आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर जुगेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार. 3 बॉलमध्ये एक षटकार एक चौकाराच्या मदतीने खेळतोय तो 10 या आकड्यावर. तर दिलीप खेळतोय मात्र 0वर. अजूनही खातं त्याला उघडायचं. 3 बॉल त्यांनी फेस केल्यात. एक्स्ट्रा रनचा जर आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेत, 3 वाईड आलेत, 1 लेग बाय झालेत. बघायचं दुसरा षटक विखुरलेलं क्षेत्ररक्षण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक बंद न करवता ते कुठेतरी शिथिल झालंय. या दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॉलिंग होत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जुगेश बॉल अडवला. धावसंख्या मात्र स्थिर आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, 12 धावा, आणि त्यानंतर मात्र 4 बॉलचा विचार केला तर कुठली प्रकारची धाव इथं जोडली नाही स्कोअर बोर्डवर. धावा येणं महत्त्वाचं असेल कारण तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर मातबर संघ आहेत. फिल्डिंग खराब झाली, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिलीप याचा होता. विकेट किपर एंडकडे थ्रो आला मात्र स्वतःला सावरला आणि पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचत असताना फलंदाज दिलीपला मात्र इथं आपलं खातं उघडायचं आहे. बघायचं किती धावाने तो खातं उघडेल. ओमकार एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ओमकारला कशी देता येईल हे मात्र दिलीप करेल का आपल्या या मॅच मध्ये. तर षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आणि जुगेश बॉलिंग मार्कवर तयार आहे. चांगली बॉलिंग होत असताना या दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर सिंगल आले ऑन साईडला ओमकारच्या बॅटमधून. ओमकार खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवर. 4 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग होते. खराब फलंदाजी होत असताना इथं फलंदाज दिलीप याच्याकडनं, कारण फक्त 4 षटकांचा सामना आहे. पहिला जर आपण सामना पाहिला असेल कोलशेत विरुद्ध वाघविल, 4 षटकामध्ये धावांचा डोंगर उभारला होता या संघाने. 69 धावसंख्या पूर्ण केली होती 4 षटकामध्ये आणि पाठलाग करता आला नाही वाघविल स्पोर्ट्स या संघाला. आता फक्त खराब फिल्डिंग झाली आणि त्यामुळे इथं 2 धावा इथं मिळतात फलंदाज दिलीपला. दिलीप आपलं 2 धावाने खातं उघडतोय, टीमच्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. प्रेशर होता गोलंदाज जुगेश याच्यावर, मात्र प्रेशरला झुगारून मात्र तो काय बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी. 4 बॉलमध्ये फक्त त्यांनी 3 धावा खर्च केलेत. कुठल्या प्रकारचं विकेटचं नुकसान झालं नाही, मात्र इथं धावा देखील येताना पाहायला मिळत नाही. ऑन साईडला बॉलला टर्न केलाय, सिंगल कंप्लीट करेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीत कारण फिल्डिंग दर्जेदार झाली. थ्रो बॉलर एंडकडे व्यवस्थित आला आणि फक्त एकाच धावावर समाधान व्यक्त करत असताना हे 2 सलामवीर जोडी, एका बाजूला ओमकार खेळतोय तर दुसऱ्या बाजूला दिलीप. 18 धावा स्कोअर कार्डवर. 4 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करतोय गोलंदाज जिगेश. आता मात्र पुढे सरसावला होता हा बॉल खेळण्यासाठी. फिल्डर आहे तिथे कव्हर क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये आणि पहिला झटका इथं दिलाय गोलंदाज जुगेश याने तिरंगा स्पोर्ट्स वर्तकनगर या संघाला. संघाची धावसंख्या 18 असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीने तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 3 बॉलमध्ये 14 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र विकीने कमबॅक केलं. 3 चेंडूमध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केल्या 2. आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच मी प्रशंसा करेल गोलंदाज जुगेश याचा, कारण प्रेशर होता, दबाव होता त्या गोलंदाजावर. कारण या धावा कशा
रोखल्या जातील हे त्यांनी पाहिलं आणि 6 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या आणि फलंदाजाला देखील त्याने पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलं. नवीन फलंदाज मैदानाचे आतमध्ये जात असताना सूरज, संदीप आहे नवीन फलंदाज. 12 बॉलमध्ये 18 धावा बघायचं. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये किती धावसंख्या उभारेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो वन साइड वर्तकनगर. एकाच परिसरातील हे दोन संघ आज आपल्याला पहिल्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळतात. टॉस जिंकलाय वन साइड वर्तकनगर या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिला षटक नावावर राहिला होता तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाच्या, कारण 3 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या 12 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या होती 14 आणि त्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज जुगेश याने. लेंथ, लाईन, टप्पा, योग्य होता दिशेवरचं नियंत्रण सर्व काही पाहायला मिळालं आणि 4 धावांवर समाधान मानावं लागलं तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाच्या फलंदाजाला. ओमकार आणि दिलीप बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय संदीप आणि दिलीप हे 2 फलंदाज. ओमकार बाद झालाय. वैयक्तिक 6 बॉलमध्ये 11 धावा, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. तिसरे षटक सूरज चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. मात्र बघायची या मॅच मध्ये त्याची भूमिका काय असेल. तर एका बाजूला दिलीपचं खराब प्रदर्शन आहे, त्याची बॅट चालेल का आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये फलंदाज बाद होतो इथं त्रिफलाचीच्या स्वरूपात आणि दुसरा झटका दिलाय गोलंदाज सूरज याने तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला. संघाची धावसंख्या असताना 18. दिलीपचं खराब प्रदर्शन राहिलं या सामन्यामध्ये, कारण 7 बॉल तो केला आणि 7 बॉलमध्ये फक्त 3 धावा. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जास्त इथं पाहायला मिळालं दिलीपच्या फलंदाजीमध्ये. आणि नवीन फलंदाज किसन आणि संदीप ही नवीन जोडी आहे. ओमकारने सुरुवात तर चांगली करून दिली होती आपल्या टीमसाठी. षटकार आणि भव्य दिव्य स्वागत गोलंदाज विकीचं केलं होतं आणि त्यानंतर मात्र विकीने देखील कमबॅक केला आपल्या टीमसाठी. मात्र त्यानंतर दुसरा षटक जुगेशचं खूप महत्वपूर्ण ठरलं वन साइड वर्तकनगर या संघासाठी. सूरजने पहिलं यश मिळते, त्याच्या खात्यामध्ये जाते पहिलं यश. फलंदाज बाद झाला दिलीप. नवीन फलंदाज किसन त्याची जागा घेण्यासाठी. तर एका बाजूला संदीप आहे नॉन स्ट्राईक एंडला. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांचा फक्त सामना आहे, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे. बघायचा कुठला संघ या चषकावर आपलं नाव कोरेल. पहिल्या दिवशी रणजी स्पोर्ट्स कासार वडोली हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय आणि कालच्या दिवशी श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. बघायचं 8 संघ इथे आपला खेळाचं प्रदर्शन सादर करणार आहेत आणि या 8 संघामध्ये बघायचं सुपर 3 मध्ये जाऊन कुठला संघ पोहोचेल. तर सूरजला मिळतो पहिला यश. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार. ऑन साइडला फटका अतिशय चांगला आहे. फिल्डर तिथे तैनात आहे डीपला आणि त्याच्या हातामध्ये हा एक सोपासा जेल स्थिरावला जाईल आणि अशा प्रकारे 3 फलंदाज बाद होत आहेत तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाचे 18 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र सूरज याला बॉलिंग करण्यासाठी आणि लागोपाठ सूरजने 2 झटके दिलेत. 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत या ओव्हरमध्ये आणि तो फलंदाज मात्र आता विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. बघायचा विकेटची तिगडी साध्य करण्याची संधी आहे. तो मान या खेळाडूला मिळेल का. चांगला गोलंदाज आहे, नेहमी सातत्याने चांगली गोलंदाजी चांगली भूमिका पार पडत असताना आपल्या टीमसाठी आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये देखील तीच गुणवत्ता सादर करत असताना सूरज. नवीन बॅट्समन चेतन, दिलीप आणि नक्कीच संदीप, किसन या फलंदाजाने मात्र तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला खूपच नाराज केले. ओमकारने सुरुवात चांगली केली. 6 बॉलमध्ये 1 षटकार चौकार त्यांनी ठोकला. 11 धावांचं बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं आणि त्यानंतर मात्र कुठलाच खेळाडू इथं खेळपट्टीवर राहिला नाही. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, फक्त सन्मान दिला या बॉलला, सन्मानित केलं. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग दर्जेदार, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही.
चांगली बॉलिंग होत असताना 11 बॉलमध्ये संघाची धावसंख्या होती 18 आणि आता मात्र 15 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 18. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये तर चौकार षटकारांची आतिषबाजी पाऊस पाहायला मिळाला आणि इथे कुठेतरी ते धावसंख्या रोखली जाते. ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाज बाद झालाय. 4 गडी बाद झाले तिथे 18 या धावसंख्येवर. खराब बॅटिंगचं प्रदर्शन तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाकडनं होतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. असं वाटलं नव्हतं की या धावसंख्या फक्त सीमित राहतील. या संघाला रोखलं गेलं. इथे वन साइड वर्तकनगर या संघाच्या गोलंदाजाने जुगेश समी कौतुककर आणि त्यानंतर मात्र सूरज अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत. 3 फलंदाजांना त्यांनी पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलाय. 1 बॉल त्यांनी डॉट टाकलाय. अजून कुठलीही धाव संख्या त्यांनी खर्च केली नाही आपल्या टीमसाठी. कोलशेत संघ कुठेही तुम्ही जाऊ नका. या लगेच विजेता संघाबरोबर तुमची मॅच होणार आहे. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर विरुद्ध वन साइड वर्तकनगर. फिल्डिंग करण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये असं जर वाटलं होतं का कुठेतरी चुकीचा निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करणारा संघाने, कारण 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर जुगेश सूरज हे गोलंदाज आणि मात्र छाप सोडली या संपूर्ण मॅच मध्ये. तर सूरजने मात्र आत्ता 1 धाव खर्च केलेत 5व्या बॉलवर. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 19 धावा. खूप उशिरानंतर ही धाव अंकित केली जाते स्कोअर बोर्ड मध्ये. कुठेतरी धोक्याची घंटा असेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघासाठी, कारण या परिसरात हा मातब्बर संघ होता आणि त्या संघाच्या सर्व खेळाडूंना मात्र इथं जखडून ठेवले, थांबून दिलेत. कुठल्या प्रकारचं रूम दिलं जात नाही फलंदाजांना. शांत ठेवले गोलंदाज सूरजने. लास्ट टू गो शेवटचा बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चालला इथे मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. 25 धावा ऑन बोर्ड. 25 धावा स्कोअर बोर्डवर लगवले. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि शेवटचा षटक. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चेतनच्या बॅटमधून एक धमाका पाहायला मिळाला खूप उशिरानंतर, कारण सुरुवात झाली होती षटकाराने. ओमकारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आला होता विकीच्या गोलंदाजीवर. त्याने 14 धावा खर्च केल्या. जुगेशने 4 धावा खर्च केल्या आणि सूरजने 1 षटकार दिल्याच्या नंतर 7 धावा 3 गडी बाद. 25 धावा स्कोअर कार्डवर. 4 फलंदाजाचं नुकसान झालंय. शेवटचं षटक आहे. बघायचं स्लॉगिंग ओव्हर देत ओव्हर झगडण्यासाठी लक्ष प्रस्थापित करेल का तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ. 4 षटकामध्ये कमीत कमी 40 धावसंख्या तरी उभारावी लागेल संघाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं का एक चांगलं फायटिंग स्कोर निर्माण करेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ. मात्र जुगेश सूरज या गोलंदाजाने छाप सोडली. 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या. 4 फलंदाजांना माघारी पाठवलं आणि शेवटचा स्लॉगिंग ओव्हर टाकण्याची संपूर्ण जबाबदारी आता मात्र कर्णधाराने सागरच्या खांद्यावर सोपवले. पहिलाच बॉल होता, खेळायचा होता ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरतून उडवायचा होता. लाईन मिस केली बॅट्समनने. सरळ किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता करत असताना शांत आणि संयम असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच जर आपण पाहिली होती चौकार षटकारांची आतिषबाजी आणि या षटकामध्ये जर पाहिली तर 2च षटकार येतात, 1 चौकार येतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा काव कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल. फलंदाज राजू बाद झालाय. बघायचं चेतनला संधी आहे. शेवटच्या बॉलवर त्यांनी षटकार ठोकला होता गोलंदाज सूरजला. वैयक्तिक खेळतोय 6 या धावसंख्येवर आणि शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल शेवटचे. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का आजच्या दिवसातील. शास्त्रीनगर तिरंगा स्पोर्ट्स विरुद्ध वन साइड वर्तकनगर. बॉलिंग अटॅक अतिशय चांगला आहे या संघाचं. नेहमी सातत्याने या परिसरामध्ये हा संघ खेळतोय आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच भल्या संघांना पराभूत करण्याची क्षमता या संघाकडे आहे आणि ते चित्र मात्र या पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर कार्डवर धावसंख्या ती 26. 5 विकेटचं नुकसान झालं या संघाचं. ओव्हर पिच होती. ऑफ साईडला बॉलला खेळून काढले. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. विकेट किपर एंडकडे थ्रो थोडासा
खराब आला, कलेक्ट करता आला नाही व्यवस्थित एसटी रक्षक महेश शेला आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. या 2 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 28 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली वन साइड वर्तकनगर या संघाच्या गोलंदाजाने जुगेश, सूरज आणि त्याच्यानंतर मात्र सागर स्लॉगिंग ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करत असताना खूपच घातक षटक असतोय, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नेहमीच येताना आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या धावांना कुठेतरी अंकुश लावलाय गोलंदाज सागर याने. फक्त एक सिंगल मिळेल. गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर 17 बॉलमध्ये फक्त धावसंख्या आल्या त्या 15 आणि 5 विकेटचं नुकसान देखील झालंय. सुरुवात तर आक्रमक झाली होती संघाची आणि त्यानंतर काय कमबॅक केलं. ऑन साइडला फटका अतिशय चांगला सजवला, फिल्डर आहे तिथे आणि काय जजमेंट असेल त्या क्षेत्ररक्षकाच्या. मगाशी देखील एक चांगला झेल त्यांनी कव्हर क्षेत्रामध्ये टिपला होता आणि आता मात्र ऑन साइडला डीपला देखील चांगली फिल्डिंग झाली. अशा प्रकारे पहिला सत्र संपलाय. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ फलंदाजी करत होता आणि धावसंख्या उभारली ती फक्त 24 चेंडूमध्ये 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. कोलशेत संघ कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच तुमची मॅच होणार आहे विजेता संघाबरोबर. देखिए आज के दिन जितनी भी टीमें पार्टिसिपेट कर रही हैं इस क्षेत्र में कंटिन्यू आप खेलते हो, इस क्षेत्र में आप लगातार टूर्नामेंट्स खेलते हो. सभी टीम को वार्न किया जा रहा है कि आने वाली जितनी भी प्रतियोगिता होगी कंपलसरी जर्सी आपकी होना जरूरी. एक कलर की जर्सी कंपल होना जरूरी, नहीं तो फिर आपको पार्टिसिपेट करने का मौका नहीं मिलेगा. ये चीज ध्यान में रखिए. डिसिप्लिन क्रिकेट यहाँ पर हमारे जो गांव के बच्चे हैं वो भी एक कलर की जर्सी में खेलते हुए नजर आ रहे हैं. आप लोग बड़ी बड़ी टीमें हैं, आप लोगों को ये नियम ध्यान में रखना है. अगर नेक्स्ट टाइम आपकी कोई भी टीम की जर्सी एक कलर की नहीं रही तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ सकता है. ये चीज ध्यान में रखिएगा. तो मैं रिक्वेस्ट करूंगा सभी टीम से जो आज परफॉर्मेंस कर रही हैं, 8 टीमें, 8 टीमों को कंपलसरी जर्सी नेक्स्ट टूर्नामेंट में होना जरूरी. ये चीज ध्यान में रखिएगा. इस क्षेत्र में खेलना है तो डिसिप्लिन क्रिकेट, ड्रेसिंग और चेजिंग कंपलसरी होती है. ये चीज ध्यान में रखिएगा. थैंक यू. हो गया, चला इतना दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. एक माफकचं लक्ष इथं प्रस्थापित केलंय तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाने.
वन साइड वर्तकनगर या संघासमोर 4 षटकामध्ये फक्त 29 धावा, 4 षटकामध्ये 30 धावा, 7.50 धावगतीने तुम्हाला रन करायच्या या मॅच मध्ये. संधी तर आहे वन साइड वर्तकनगर या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. मात्र बघायचं आहे एका बाजूला तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर देखील या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण या संपूर्ण परिसरामधील एक दबदबा या वर्षाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाचा राहिलाय. पहिलाच बॉल अजय ठाकूरच्या खांद्यावर, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा एक भव्य दिव्य स्वागत. ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय, 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवर हवाई हल्ला, फलंदाज येतोय तो म्हणजेच कल्याण कुमारच्या बॅटमधून. पहिल्या डावाची आठवण झाली. पहिल्याच बॉलवर इथं ओमकारने विकीच्या विरुद्ध एक षटकार ठोकला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती मात्र आता या दुसऱ्या डावामध्ये देखील कल्याण कुमार हा करत असताना अजय ठाकूरच्या विरुद्ध. लक्ष ठेवलंय ते फक्त 30 धावांचं, 24 चेंडू आणि 30 धावा एक माफकचा लक्ष आहे आणि ते लक्षाचा आता मात्र इथं यशस्वी रीतीने पाठलाग करत असताना फलंदाज कल्याण कुमार आणि राहुल एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी लेफ्ट राईट आर्म अराउंड द विकेट, पण एकदा शॉर्ट बॉल होता. बघायचं इथं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा जल विसावला गेला आणि अशा प्रकारे पहिला झटका दिलाय गोलंदाज अजय ठाकूर याने. कल्याण कुमार हा फलंदाज बाद. षटकाराचं प्रतिउत्तर मात्र इथं विकेटने देत असताना गोलंदाज अजय ठाकूर. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला एक मोठा षटकार मारला होता फलंदाज कल्याण कुमार याने. मात्र दुसरा बॉल फेस करत असताना इथे यष्टीरक्षकाने त्याचा झेल टिपला आणि पहिला झटका वन साइड वर्तकनगर या संघाला. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 6 असताना पहिल्या डावामध्ये पहिला झटका 18 या धावसंख्येवर दिला होता गोलंदाज जुगेश याने. पुन्हा एकदा ऑन साइडला इथं पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज राहुल. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 10, आकडा दुहेरी दिसतोय. पहिल्या षटकामध्ये लक्ष फक्त आहे 30 धावांचं, 24 चेंडू मध्ये 3 बॉल मध्ये तर धावा आल्या त्या 10. 1 विकेटचं नुकसान अजय ठाकूर याने केले. मिडऑन 30 सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅट्समन राहुल याने. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीपला फिल्डर नाही कारण पॉवर प्लेचं सत्र चालू आहे आणि पॉवर प्लेच्या सत्रामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना फलंदाज राहुल. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16 धावा, 2 षटकार 1 चौकार या 4 बॉलमध्ये इथे लगवलेत. कल्याण कुमार आणि पहिल्याच बॉलवर षटकार तो बाद झाला. त्याच्यानंतर जबाबदारी आली राहुल याच्यावर. पहिल्याच बॉलवर चौकार आणि त्यानंतर ऑन साइडला एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आला. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16 धावा. जिंकण्यासाठी फक्त आता मात्र 14 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना वन साइड वर्तकनगर, कारण सुरुवात अतिशय चांगली झाली. षटकाराने कल्याण कुमारने आपलं स्वतःचं खातं उघडलंय. लक्ष फक्त होता 30 धावांचं. अजय ठाकूर गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइडला बॉलला टर्न केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आलाय. मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज राहुल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 17 या आकड्यावर. 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक पहिला P1 चालू आहे. 17 धावा आतापर्यंत खर्च करतोय. ऑफ साइडला बॉल, इथे फिल्डिंग खराब झाली, पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला क्षेत्ररक्षकाचा आणि तत्पूर्वी आणखीन एक रन कंप्लीट करत असताना षटकाची समाप्ती होती पहिल्या आणि 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18. 1 विकेटचं नुकसान झालंय. पहिल्या डावावर जर आपण नजर टाकली तर 18 या संख्येवर तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर या संघाचे फलंदाज बाद झाले होते ते 4. सुरुवात चांगली झाली होती तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर या टीमची, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14 आणि त्यानंतर जर पाहिलं जुगे, सूरज आणि त्यानंतर मात्र स्लॉगिंग ओव्हरमध्ये सागरने चांगली बॉलिंग केली आणि
धावसंख्येवर अंकुश ठेवला आणि फक्त 29 धावसंख्येवर तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला रोखलं गेलं आणि 30 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अजय ठाकूरने धावा खर्च केले 18 आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज. विजयाच्या समीत विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ आहे, कारण राहुल दर्जेदार बॅटिंग करते. कल्याण कुमारने सुरुवात चांगली करून दिली, षटकार आणि तो फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर चिमा बॅटिंग करण्यासाठी आता मात्र स्ट्रायकिंग एंडला 1 या धावसंख्येवर तो खेळतोय. ओमकार येतोय बॉलिंग मार्कवर. सेकंड ओव्हरमध्ये 18 बॉल शिल्लक आहेत, 12 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला झुंजार स्पोर्ट्स गोल्डशेत या संघाने आणि विजेता बरोबर लगेच त्यांची मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली सुरुवात होईल. बघायचं विजयाच्या उंबरठ्यावर आहे, विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते 18 आणि आता मात्र 18 चेंडू आणि 12 धावा. पहिलाच बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली, एक सिंगल कंप्लीट करतोय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 धावा पूर्ण करतोय. चांगले रनिंग द बिटिंग द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजामध्ये चांगला तालमेल आहे. 2 बरोबर संघाची धावसंख्या 20, 17 चेंडू आणि 10 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. वीस धावा स्कोअर कार्डवर, 10 धावांची आवश्यकता आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू भरपूर शिल्लक आहेत. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दिली. चांगली फलंदाजी करत असताना सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट करतोय. त्याला माहिती आहे ह्या धावा खूप महत्वाच्या असेल, सिंगल डबल, आणि तेच हे 2 फलंदाज करत असताना 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 21 धावा. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. राहुल स्ट्रायकिंग एंडला चौकार षटकारांच्या मदतीने खेळतोय 11 या धावसंख्येवर. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज चिमा खेळतोय 4 या धावसंख्येवर. बघायचा राहुलची भूमिका इथे. मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाले गोलंदाज ओमकार याच्याकडनं. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट करतोय. सिंगल बरोबर स्ट्राईक देखील रोटेट होते. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 22 धावा. 15 चेंडू आणि 8 धावा. 15 चेंडू आणि 8 धावांची गरज. ओमकार राईट आर्म अराउंड द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्याकडे बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट केली फलंदाज चिमा याने. सिंगल बरोबर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राहुल येतोय. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 23 धावा. ऑन साईडला फटका चांगला सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र खराब फिल्डिंग झाली, त्याच्या हातातून झेल सुटला आणि बॉल गेला चौकारासाठी. 4 रन मिळतील आणि 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 27 धावा. फक्त 3 धावांचं लक्ष आहे अजूनही. विजयाच्या दिशेने मार्ग क्रमांक करत असताना वन साइड वर्तकनगर हा संघ 29 धावा झाल्या होत्या. 30 धावांचं लक्ष होतं. तेव्हा चित्र समोर आलं होतं का वर्तकनगर संघ हा सामना सहज रीतीने जिंकेल. 40-45 धावसंख्या जर आल्या असत्या तर एक चांगली फायटिंग आपल्याला पाहायला मिळाली असते 2 संघामध्ये. मात्र सुरुवात तर चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि त्यानंतर 3 षटकांचा जर आपण विचार केला तर फक्त धावसंख्या आली त्या 15 आणि त्यामुळे कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली या 2 संघामध्ये. वन साइड वर्तकनगर विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. अजय ठाकूरने पहिला षटक खूपच महागडा हाताळला गेला. P1चा 18 धावा आणि त्यानंतर ओमकार यांनी दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9. 2 षटकांचा खेळ संपला. 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 27 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 3 धावा. संदीप गोलंदाजी मार्ग. ऑन साईडला फटका अतिशय चांगला सजवला. इथे मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला आणि अशा प्रकारे विजय षटकार इथं सजवलाय फलंदाज चिमा याने. आणि अशा प्रकारे पहिला सामना इथं तर जिंकलाय वन साइड वर्तकनगर या संघ. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आजच्या दिवसातील हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळते. पहिला संघ होता झुंजार स्पोर्ट्स कोलशेत
आणि आता मात्र दुसरा संघ वन साइड वर्तंगनगर विजेता संघाबरोबर लगेच दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात